शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची जागा वाटपासंदर्भातली दुसरी बैठक येत्या 2 ते 3 दिवसात होणार। ठाकरेंच्या युतीच्या घोषणेआधी जागा वाटप पक्क होण्याची शक्यता। नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्या अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा। शिवरायांसाठी गुन्हा दाखल झाला याचा अभिमान, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। पुण्याच्या चाकणमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र। शिंदेंच्या उमेदवाराला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठिंबा। दिवंगत सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात। उद्धव ठाकरेंच्या विरोधानंतरही कणकवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी घरोबा। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा। भाजप आणि नितेश राणेंना एकटं पाडण्याची दोन्ही शिवसेनेची रणनीती। पालघर साधू हत्याकांडात आरोप झालेल्या काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाला स्थगिती। विरोधकांच्या टीकेमुळे प्रवेशावर स्थगिती देण्याची भाजपवर नामुष्की। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीवर सरकारची मेहरबानी। व्यवहार रद्द करण्यासाठीची स्टॅम्प ड्युटी भरण्यास 24 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। भूमाफियांविरोधात नाशिककरांची 12 वर्ष झुंज। नाशकात शेकडो एकर जमीन भूमाफियांनी लाटली। कोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई नाही। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, ई-केवायसी करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ। 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याच्या सूचना। आणि बांगलादेश हिंसाचार प्रकरणी माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा। ढाका कोर्टाकडून मानवता विरोधी खटल्याच्या गुन्ह्यात शेख हसीना दोषी।